नमामि प्रणवोङ्कारं श्रीविघ्नेशं कृपानिधिं निःश्रेयोऽभ्युदयार्थं च कामेशी कामरूपिणीं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। नमस्कार सज्जनहो, आज आपण मंत्रशास्त्राच्या चौथ्या भागात प्रवेश केला आहे। मागच्या भागात आपण पाहिलं की साधू, संत, सत्पुरुष, सिद्धपुरुष यांनी तयार केलेल्या मंत्रांच्या मागे एक संचित मनशक्ती असते आणि ती काम करते। या मंत्रांमध्ये कुंडलिनी जागृतीचं सामर्थ्य आहे। जी कुंडलिनी शक्ती मानवी शरीरात वास करते तीच ब्रह्मांडात महाकुंडलिनी शक्ती म्हणून निवास करते। पिंडी ते ब्रह्मांडी ही उक्ती प्रसिद्धच आहे। या दोन्ही कुंडलिनी आपापले कार्य करीत असतात। ही महाकुंडलिनी म्हणजे महाविद्युत शक्ती आहे। संपूर्ण ब्रह्मांडाचा रचनाकार एक आहे। गीतेत श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलंय, ममैव अंशो जीवलोके जीवभूतः सनातनः। छांदोग्य उपनिषदात एक सर्वश्रुत वाक्य आहे, एकोहम बहुस्याम प्रजायेय। एका ब्रह्मरूपातूनच या विश्वाची निर्मिती झालेली आहे। सर्व ब्रह्मांडातल्या घडामोडी जशा महाकुंडलिनी शक्तीने चालतात तशाच शरीरस्थ कुंडलिनी शक्तीने म्हणजे विद्युत शक्तीने शरीरातल्या सर्व क्रिया चालतात। शाळेत असताना आपल्यापैकी अनेकांनी सूर्य उगवला नाही तर हा निबंध लिहिला असेल। महाकुंडलिनी शक्तीचा स्रोत आहे सूर्य। जे काम या विश्वरचनेत सूर्याचं आहे तेच काम शरीरात प्राणाचं आहे। शरीरातून प्राण निघून गेला की शरीर थंड पडतं। ताप येतो म्हणजे तरी काय होतं तर शरीराची उष्णता वाढते। पंचमहाभूत बाहेर आहेत, तीच आत आहेत। आपण याआधी 6 चक्रांबद्दल थोडक्यात जाणून घेतलं। त्यात बघितलं की मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे। स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाचं प्रतीक आहे। मणिपूर चक्र हे अग्नितत्वाचं प्रतीक आहे। अनाहत चक्र वायू तत्वाचं तर विशुद्धी चक्र हे आकाश तत्वाचं प्रतीक आहे। या चक्रांवर काम केलं की आज्ञा चक्र उघडतं असं म्हणतात, ज्याला आपण मेडिकल सायन्समध्ये पिनियल ग्लँड म्हणतो। अर्थात हा विषय जेवढा वाढवला तेवढा वाढतच जाईल। तुर्तास आपण कर्तरी मंत्राचा आणि सर्वात लोकप्रिय असलेला मंत्र म्हणजे गायत्री मंत्र याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। जसे 6 चक्र आपल्या शरीरात आहेत तशाच 4 वाणी आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी। काहीही बोलताना आपण जिभेने जो शब्द उच्चारतो ती म्हणजे वैखरी वाणी। जे काही आपण बोलतो ते बोलण्याआधी आपण काहीतरी विचार केलेला असतो। हा विचार जिथे स्फुरतो ती आहे परावाणी। त्या विचारांचं आपण मनातल्या मनात चित्र निर्माण करतो ती आहे पश्यंती वाणी। आणि जे स्फुरलं आहे त्याची प्रतिमा मनामध्ये पक्की झाली आहे, त्यासाठी योग्य शब्दांची जुळवाजुळव आपण करतो ती आहे मध्यमा वाणी। आणि या सगळ्या प्रक्रियेतून जो शब्द स्पष्टपणे उच्चारला जातो ती आहे वैखरी वाणी। कुठलीही गोष्ट कळकळीने सांगायची असेल तर आपण एक शब्द वापरतो, बेंबीच्या देठापासून सांगते। नामस्मरण करताना सुद्धा ते बेंबीच्या देठापासून आर्ततेने व्हायला हवं। जशी बाळाची आर्त हाक आईला लगेच ऐकू येते तसं तुमचं नाम त्याच्यापर्यंत लगेच पोहोचतं। मंत्रजपाचे 4 स्तर आहेत आणि तसेच त्याचे परिणामही आहेत। स्थूल म्हणजे व्यक्त म्हणजेच वैखरी वाणीने केलेला जप। जिव्हेने स्पष्ट उच्चारात केलेल्या जपामुळे प्रत्येक वर्णाच्या ठिकाणी असलेली शक्ती त्या वर्णाच्या उच्चाराबरोबर जागृत होते। त्यामुळे उच्चारकर्त्याच्या आसमंतात विद्युत वलय, विद्युत पुंज, विद्युत शलाका निर्माण होतात। त्या विद्युत शक्तीने अंतराळातील दृश्य आणि अदृश्य तत्वे जागे होतात। ही जागे झालेली तत्वे जपकर्त्याकडे आकर्षिली जातात, त्यामुळे त्याच्या भोवती वातावरण शुद्ध, पवित्र आणि शांत होतं। प्रसन्नता अनुभवायला येते। शांत आणि संतुलित झालेल्या मनामुळे भौतिक इच्छा पूर्ण होतात। त्या पूर्ण झाल्या की जपकर्त्याला आणखी जप करावासा वाटू लागतो। हा झाला स्थूल पातळीवरचा परिणाम।
हळूहळू या मंत्राची गोडी लागते. परिणामी एक एक चक्र उघडत जातं. तसतसे त्याचे लाभ दृश्य स्वरूपात दिसू लागतात. राग, चिडचिड कमी होते. सगळ्यांविषयी प्रेमभाव निर्माण होऊ लागतो. हा परिणाम साधण्यासाठी एकच जप मनापासून नियमित व्हावा लागतो. त्यात चिकाटी आली की बरेचदा आत नाम चालू आहे असा अनुभव येतो. मन सदैव प्रसन्न राहणे, स्मरणशक्ती वाढणे, प्रतिभा जागृत होणे असे एक एक टप्पे पार करत मंत्राचं सामर्थ्य आणखीन वाढलं की ते आपल्याला वरच्या पातळीवर घेऊन जातं, जिथे इच्छा, आकांक्षा, अभिलाषा उत्पन्नच होत नाहीत. याचा अर्थ वैराग्य येतं असा मुळीच नाही. उलट ऐश्वर्य संपन्नता येते, पण त्याची आसक्ती कमी होते. त्यामुळे हर्ष आणि विषाद नेहमीच्या भाषेत सांगायचं तर सुख दुःख याची एक्स्ट्रीमिटी थांबते. ही एक अवस्था आहे. ही अवस्था येण्यासाठी मात्र सद्गुरूंचा अनुग्रह, मार्गदर्शन आवश्यक आहे. सद्गुरू तत्व समजून घेताना या एका लाईव्ह प्रवचनामध्ये सद्गुरू कोणाला म्हणावं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. साधनेत अनन्यता असेल तर सद्गुरू सूक्ष्म रूपात उपस्थित असतात याचा मला आलेला एक अनुभव शेअर करते. साधारण 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वैदेही तिच्या बाबांसोबत खामगावला मावशीकडे गेली होती. माझे सद्गुरू परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, जे उच्च कोटीचे साधक आहेत असे पूज्य देणे मामा यांच्याकडे दर्शनाला मावशीसोबत वैदेही आणि तिचे बाबा दोघेही गेले होते. त्यांनी वैदेहीच्या बाबांना रोज रामपाठ म्हणत जा म्हणून सांगितलं आणि वैदेहीकडे पाहून सहज म्हणाले की 4 आठवडे झाले तुझी आई कुठे आहे. त्यावेळी वैदेही खूप लहान होती. तिला त्याचा उलगडा झाला नाही. तसंच तिच्या बाबांना आणि मावशीलाही त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. घरी आल्यावर तिच्या बाबांनी मला ही गोष्ट सांगितली. मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ लगेच समजला. बरोबर 4 आठवडे काही ना काही कारणाने उपासना झालेली नव्हती. ही गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली होती. आता बघा, 4 आठवडे म्हणजे जवळजवळ 1 महिना. पण 1 महिना झाला असं न म्हणता 4 आठवडे झाले असे देणे मामा का म्हणाले? कारण आम्ही दर रविवारी उपासना करत असू. त्यातही आदल्या महिन्याच्या शेवटचा रविवार आणि पुढच्या आठवड्याचे 3 रविवार अशी सलग 4 आठवडे उपासना झालेली नव्हती. श्री देढे मामा हे एक साधन होतं ज्यांच्या तोंडून प्रत्यक्ष श्री महाराज बोलले होते. ही आहे उपासनेची आणि नामाची प्रचिती. नामस्मरण कसं करावं हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असेल तर यासाठी एक वेगळा व्हिडिओ नक्की करेन. आपल्याला तो हवा असेल तर आपण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मंत्रशास्त्र हे एक प्रयोगशील शास्त्र आहे. ज्याप्रमाणे स्फोटकांचा उपयोग जसा केला तसा होतो. सुरुंग वापरून विहीर खणता येते, त्यामुळे जीवन म्हणजे पाणी मिळतं. तर याच सुरुंगाच्या वापराने जीवन नष्टही होऊ शकतं. मंत्रशास्त्राचंही तसंच आहे. तुम्ही त्याचा विनियोग चुकीच्या पद्धतीने केला तर ही विद्या तुमचा घात करू शकते. कसा ते काही घडलेल्या उदाहरणावरून बघूया. विशेषतः गायत्री मंत्र. आपण गायत्री मंत्र कुठेही कसाही म्हणतो. काही वेळा तर मोबाईलवर त्याची रिंगटोन ऐकू येते. गायत्री मंत्र हा अतिशय पवित्र मंत्र आहे. गायत्री मंत्राला नियम आहे, त्याचं विशिष्ट तंत्र आहे. ते तंत्र जाणकारांकडून माहिती करून घेऊन मगच गायत्री मंत्र म्हणावा. गायत्री मंत्राचा जप स्त्रियांनी का करू नये असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तसंच गुरुचरित्र, श्री दुर्गा सप्तशती यासारखे ग्रंथ स्त्रियांनी का वाचू नयेत असाही एक प्रवाद आहे. यासारखे वाद गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर बरेचदा उलटसुलट चर्चाही होते. पण यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेतला तर आपल्याला त्याचं नेमकं कारण लक्षात येईल. स्वाभाविकपणे गायत्री मंत्र म्हणजे सूर्योपासना. त्यामुळे हा तेज म्हणजेच पर्यायाने उष्णता वाढवणारा मंत्र आहे. गायत्री मंत्र एक मंत्र नाही तर ते एक उपासना आहे. त्याला एक विशिष्ट तंत्र आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचं पावित्र्य अत्यंत महत्त्वाचं आहे. बाकीच्या मंत्रांचे पुरस्चरण त्या मानाने सोपे आहे, पण गायत्री मंत्रांचे पुरस्चरण महाकठीण. कारण पुरस्चरणासाठी 24 लाख जप आवश्यक आहे. पूर्वतयारी, पूर्वपुण्याई, जन्मजात उत्तम संस्कार, अधिकारी गुरु नसेल तर परिणाम असा होतो की शरीरात खूप उष्णता निर्माण होते. दुसरी गोष्ट पण महत्त्वाची म्हणजे कामवासना तीव्र होते आणि इतकी तीव्र होते
की ती व्यक्ती विकृत होऊ शकते. परमपूज्य स्वामी सवितानंदांनी सांगितलेला एक प्रसंग आज आपल्याला सांगते. एकदा एक तरुण स्वामी सवितानंदांच्या गुरु महाराजांकडे आला. त्याने गायत्री मंत्राचा 16 लाख जप केला होता. तो अक्षरशः ढसाढसा रडत होता. मला या पतनापासून वाचवा म्हणून स्वामींची विनंती करत होता. गायत्री मंत्राच्या चुकीच्या पुरस्चरणामुळे त्याची कामवासना एवढी तीव्र झाली होती की घरातल्या मोठ्या भावाची पत्नी म्हणजे बहिणी, लहान बहीण, मोठी बहीण, पुतणी एवढंच काय तर आईकडे पाहण्याची दृष्टी त्याची बदलली होती. त्याच्यामध्ये कामवासना तीव्रपणे निर्माण झाली होती. त्याला भीती वाटू लागली की कोणत्याही क्षणी आवेशाच्या भरात तो कोणावरही बलात्कार करून बसेल. यावरून आपल्या हे लक्षात आलं असेल की गायत्री मंत्र हा अतिशय उष्ण मंत्र आहे आणि तो जर चुकीच्या पद्धतीने केला तर त्याचा असा विपरीत परिणाम होऊ शकतो. यामागचं कारण एकदा बाबा विल्सरेने त्यांच्या एका प्रवचनात सांगितलं होतं. ते म्हणाले की कुंडलिनी उलटी फिरते आणि त्यामुळे कामवासना तीव्र होते. स्त्रियांवर याचा काय परिणाम होतो तर स्त्रियांची प्रकृती ही मुळातच उष्ण असते. समजा एखाद्या मुलीने लग्नाच्या आधीच या मंत्राचा जप सुरू केला, योग्य अधिकारी गुरु न करता, योग्य ते मार्गदर्शन न घेता, म्हणजेच तिच्या वयोमानानुसार किती जप केला पाहिजे हे प्रमाण लक्षात न घेता जप केला तर लग्न होऊन सासरी जाईपर्यंत तिच्या शरीरात एवढी उष्णता निर्माण झालेली असेल की ती गर्भधारणा करू शकणार नाही. हे लक्षात घेऊनच स्त्रियांना गायत्री मंत्राच्या जपाची मनाई केलेली आहे. मग इथे प्रश्न असा येतो की प्रापंचिकांनी, विशेषतः स्त्रियांनी या मंत्राचा जप करूच नाही की काय? तर जरूर करावा, पण तो योग्य मार्गदर्शनाखाली, नियम आणि अटी पाळून करावा. यथायोग्य प्रमाणात जप केला, नियम पाळले तर ती व्यक्ती स्वतः तर सर्व गुण संपन्न होईलच, पण त्या व्यक्तीपासून होणारी संतती अतिशय बुद्धिमान होईल यात शंकाच नाही. पुढल्या भागात गायत्री मंत्राचा नेमका अर्थ जाणून घेऊया. खरं तर आधी म्हटल्याप्रमाणे मंत्रशास्त्र हा अत्यंत गहन विषय आहे. आपल्यापर्यंत हा विषय पोहोचतो आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या अभिप्रायांची मी वाट बघते. आज आपला निरोप घेताना एवढंच नम्रपणे सांगू इच्छिते की मी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची अनुग्रहित आहे, मांत्रिक किंवा तांत्रिक नाही. सद्गुरु कृपेने अखंड नामस्मरण साधलं की त्याचे असे अनुभव अनेक साधकांना येतात, तसे ते मलाही आले. या माध्यमातून सद्गुरु कृपेने त्यांच्या आज्ञेत राहून शक्य तितकं वाचन करून जमेल तितकं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते. आपल्या सूचनांचं स्वागत आहे. जय जय रघुवीर समर्थ. सर्वे अत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.